स्वार्थाच्या ठिकाणी जीव झोपलेला आहे, आपलं स्वहित ज्यामध्ये दडलेलं आहे त्या ठिकाणी जीव झोपलेला, जीव जागा नाहीये. आपलं स्वहित जीवाला कळत नाही, नेमकं स्वहित कुठे आपलं, आपलं कल्याण कुठे होणार आहे. कल्याण म्हणजे मुंबईकडचं नाही बरं का. आपलं कल्याण कशामध्ये, आपलं हित कशामध्ये आजही जीवाला कळायला तयार नाही. नेमकं काही काही पठ्यांना बाबा आपण आजही कशा करता, मिळवायचं काय, काय प्राप्तव्य प्राप्त करायचे, काय गंतव्य त्या ठिकाणी मिळवायचंय. आज बऱ्याच माणसांना याचं नियोजन त्या ठिकाणी नाही. व्यवहारात म्हणे जन्माला आला गेला, पाणी वाहता वाहता मेला, अशी गत व्हायला नको. आपण कशा करता जन्माला आलेलोय याचं आपल्याला खऱ्या अर्थानं महत्व कळालं पाहिजे. हे मानवी शरीर जर मिळालं असेल तर ते कळणं अतिशय महत्वाचं आहे. आई एखादी वस्तू जीवनात कळण्यापेक्षा ती मिळणं, एखादी वस्तू मिळण्यापेक्षा ती कळणं महत्वाचं आहे. वस्तू आपल्याला दादा मिळाली एखादी जीवनात, समजा उदाहरणार्थ एखादी वस्तू मिळाली परंतु ती जर कळाली नाही तर जीवाचं काय होतं, अधःपतन होतं, अधोगती होती. त्यापेक्षा महाराज म्हणतात एखादी वस्तू जरी मिळाली नाही तरी चालेल परंतु ती कळणं महत्वाचं आहे. तसं हे मानवी शरीर आपल्याला फक्त मिळालं की कळालं, बोला मिळालं, कळालं मात्र नाही. ज्ञानोबाईंनी बघा ज्ञानेश्वरीमध्ये 5 दृष्टांत दिले. आश्रद्ध ध्याना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य मामनी वर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. या श्लोकावरती आलेल्या 5 ओव्या आणि ज्ञानोबाईंनी या 5 ओव्याच्या माध्यमातून 5 दृष्टांत दिले. विठाला विठाला एखादी वस्तू मानवी जीवनात मिळण्यापेक्षा ती कळणं किती महत्वाचं आहे. नाही कळाली तर अधोगती आपली ठरलेली, अधःपतन ठरलेले जीवाचं. माऊली म्हणतात 5 ज्ञानोबाईंनी 5 दृष्टांत दिली. हे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, परी ते अभेरुनी गोचिड अशुद्ध काय सेविती. माऊली म्हणतात गोचिड नावाचा प्राणी ज्याचा मुक्काम कुठे असतो, आपल्या घरात. तुम्ही जागे याचा गोचिडाचा मुक्काम गाईच्या कासेत असतो. त्या कासेमध्ये राहत असताना माऊली म्हणतात अगदी काही पडद्याचं अंतर आहे त्या गोचिडाचं दुधाचं. दूध कसं आहे, गोड आहे, पवित्र आहे. 2 विशेषण ज्ञानोबाईंनी दिली. दूध फक्त दूध नाही तर ते गोड आहे आणि पवित्र आहे. खरं तर अलीकडं महाराज ते मुंडे साहेब आल्यापासून आपल्याला दूध पवित्र झालं, पवित्र झालं म्हणावं लागेल. नाहीतर दूध काय खातो तो महाराज आपण, लोक पॉइझन, इतकं भेसळयुक्त दूध. ते आल्यापासून पनीरच मिळाले दुकानात. इंदुरीकर महाराज सांगतात आपण कुठलं पनीर खातो तो महाराज. मला तर अशी विनंती सरकारला, महाराज जर त्यांची बदली केली तर आपण रस्त्यावरती यायचं आणि पुन्हा त्यांना त्या ठिकाणी बसवायचं. महाराज अशा अधिकाऱ्यांची गरज नाही. महाराज येणारी पिढी जर विष पित असेल तर काय भविष्य असेल आपलं. आपण दूध नव्हतो पित, आपण विषच पित होतो महाराज. अगदी 1000 मध्ये 5000 लिटर तयार व्हायचं. अशी जर परिस्थिती असेल आणि येणारी पिढी महाराज ज्यांच्या हातात आपल्याला खऱ्या अर्थानं पुढचा काळ जाणार आहे, जे पुढचं भविष्य करणारी जी पिढी, ती पिढी जर विष पित असेल तर कसं काय महाराज. आरोग्य धनसंपद आहे. माझा विषय होता काही पडद्याचं अंतर आहे. माऊली म्हणतात गोचिडाचं आणि दुधाचं, परंतु ते गोचिड आपल्यासारखंच विष पित होतं. त्या ठिकाणी अशुद्ध असणारं रक्त ते गोचिड पित होतं, परंतु जवळ असणारं पवित्र आणि गोड दूध पित नव्हतं. त्याला दूध मिळालं की कळालं. आता बोला ना तुम्ही. बरं मी मराठीत बोलतोय, बरं मी शुद्ध शाकाहारी, मला घाबरण्याचं बिलकुल कारण नाही. बोललं पाहिजे. पावसाचे दिवस आहे, आपल्याला घरी काही काम नाही, पेरण्या झालेले आहेत. आता बोला, बसते तर तुम्हाला बोलावं लागेल. गोचिडाला दूध मिळालं की कळालं, मिळालं. त्याला कळालं नाही महाराज, त्याची किंमत कळाली नाही. अगदी काहीच अंतर आहे. माऊली म्हणतात म्हणून जसं या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर हे मानवी शरीर मिळालंय, मिळालेलं मानवी शरीर कळणं माऊली म्हणतात अतिशय महत्वाचं आहे. पुढे माऊली म्हणतात का कमल कंदानी दर्दुरी नांदनू कैकेची घरी परी पराग सेवीचे भ्रमरी हे राची करूची गुरे.
माऊली म्हणतात कमलगंधा आणि धर्तुरी. अगदी सामान्य त्या ठिकाणी व्यवहाराचं उदाहरण दिलं माऊलींनी. माऊली म्हणतात कमळ, कमळ नावाचं झाड कुठे असतं? चिखलात असतं, गाळात असतं, किंवा पाण्यात असतं. ते कमळ नावाचं झाड, त्या झाडाच्या शेजारी अजून एक प्राणी राहतो. त्याचं काय नाव? बेडूक. दर्दुरी म्हणजे बेडूक. माऊली म्हणतात एकाच ठिकाणी नांदतात, बेडूक आणि कमळ. परंतु ते बेडूक मकरंदाचं सेवन करत नाही, ते अशुद्ध असणाऱ्या चिखलाचं सेवन करतं. त्याला नित्य प्राप्त आहे. काय? मकरंद नित्य प्राप्त आहे त्याला कमळाचा. कुठेतरी लांबून भुंगा येतो, मकरंदाचं सेवन करतो आणि निघून जातो. परंतु एकाच ठिकाणी असणारा बेडूक मात्र त्या मकरंदाचं सेवन करत नाही, त्या घाण चिखलाचं सेवन करतो. तसं महाराज त्या बेडकाला नित्य प्राप्त मकरंद, त्याला मकरंद त्या ठिकाणी मिळाला परंतु कळाला नाही. तसंच माऊली म्हणतात हे मानवी शरीर मिळून उपयोग नाही, ते कळणं महत्वाचं आहे. विठाला विठाला. पुढे महाराज म्हणतात तैसा मेरू दयामध्ये राम, असता सर्व सुखाचा आराम, भ्रांतासी कामू विषयावरी. माऊली म्हणतात तैसा मेरू दयामध्ये राम, प्रत्येकाच्या शरीरामध्ये परमात्मा काय विराजमान आहे. सर्व घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. भगवद्गीता सांगते सर्वस्येचा अहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृती ज्ञान मपोहनंच ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना. आपली भगवद्गीता आपल्याला सांगते जीव हा देवाचा अंश आहे. नवे नवे त्या परमात्म्याचं नित्य वास्तव्य कुठे? बोला ना कुठे? आपल्या शरीरामध्ये. इतकंच नाही, हा जीव देवाचा अंश आहे. ममैवांशो जीवलोके, एरवी सर्वांच्या हृदय देशी. माऊली म्हणतात, महाराज म्हणतात सर्वांच्या हृदयामध्ये तो व्यापक परमात्मा विराजमान. मग नित्य प्राप्त आहे बाबा कोण? परमात्मा. नित्य प्राप्त असणारा परमात्मा तुम्हाला मिळाला की कळाला? तुम्हाला काय महाराजांना सरांनी परत परत तिथं देतात. परमात्मा मिळाला की कळाला? परत पुढचं होतं आपल्या वाल्याला तुम्ही गप्प असता. दुर्योधनाला परमात्मा मिळाला की कळाला? फक्त मिळाला, कळाला नाही परमात्मा. तसं अर्जुनाला मिळाला आणि कळाला देखील. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी 500 कौरव एकही जिवंत नाही आणि 5 पांडवांपैकी एकाच्या केसाला देखील धक्का लागला नाही. परमात्मा नित्य प्राप्त परमात्मा मिळाला आणि कळाला. त्यामुळं खऱ्या अर्थानं त्यांचा शेवट झाला. विठाला विठाला विठाला. मानवी शरीर तुम्हाला मिळालं की कळालं? शरीर मिळालं, कळालं मात्र नाही. या मानवी शरीराची किंमत जर आपल्याला कळाली असती तर आपण व्यसनाच्या आहारी जाऊन या अनमोल किमतीच्या नद्याचं मातेरडे केलं नसतं. महाराज लांबचं कशाला माझंच उदाहरण सांग. सर माझी दाढ दुखते, अक्कल दाढ शेवटची. मी डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरला सांगितलं असं असं दाढ दुखते. डॉक्टरांनी सांगितलं महाराज 3 दिवसांनी तुम्ही या, ती दाढ काढून टाक. म्हटलं खर्च किती येईल? त्यांनी सांगितलं 3-4 हजार रुपये खर्च येईल. अहो महाराज देवाने दिलेलं ओरिजिनल आहे, ओरिजिनल दात 1 रुपया न घेता फुकट दिला महाराज. आणि त्याने 1 रुपयाचं बिल लावलं नाही, फुकट दिलं ना. देवाने किती बिल लावायला पाहिजे? लांब लगेच बिल लावून द्यायला पाहिजे. 1 रुपया दिला नाही महाराज देवाने आपल्याला दिला. काय त्याची किंमत आपल्याला कळत नाही. व्यसनमुक्त जीवन परमार्थ क्षेत्रातील पहिलं पाऊल आहे. महाराज ज्या परंपरेत आम्ही शिकलो, स्वानंद श्रीनिवास सद्गुरू जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत असताना शांती ब्रह्म मारुती बाबा कोरेकर सांगायचे. माधव महाराज मगर यांच्या पुस्तकातील एक वाक्य ते म्हणायचे, व्यसनमुक्त जीवन हे परमार्थ क्षेत्रातील पहिलं पाऊल आहे. जोपर्यंत व्यक्ती व्यसनमुक्त होत नाही तोपर्यंत त्यांनी या पवित्र गादीवरती येऊ नये. म्हणून जीवनातली अनावश्यक गोष्ट महाराज व्यसन करतो आणि आपण अनमोल किमतीच्या नद्याचं मातेरडं करतो. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की हे मानवी शरीर मिळालं त्याची किंमत तुम्हाला आम्हाला कळली नाही, म्हणून आपण व्यसनाच्या आहारी जातो, या अनमोल किमतीच्या नद्याचं मातेरडं करतो. विठाला विठाला. भगवंताच्या अनमोल अगणित उपकार आपल्या जीवनामध्ये
या उपकारातून आपण उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजामध्ये दोन प्रकारची लोक पाहायला म्हणतात. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन. हा, तीन प्रकारची व्यवस्था समाजात पाहायला मिळते. त्यापैकी पहिले दोन प्रकार आहेत. एक, केलेल्या उपकाराची जो जाण ठेवतो त्याला म्हणतात कृतज्ञ का कृतज्ञ. केलेल्या उपकाराची जाण ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि केलेले उपकार क्षणात विसरून जातो, त्या उपकाराची अपकाराने फेड करतो त्याला कृतज्ञ म्हणतात. कृतज्ञ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या दोन वर्गापैकी आपल्याला कुठल्या वर्गात बसायचे? कृतज्ञ की कृतज्ञ. केलेले उपकार जो क्षणात विसरतो आणि उपकाराची अपकारातून फेड करतो त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि केलेले उपकार त्याचं सदैव तो काय ठेवतो? स्मरण ठेवतो, त्याला कृतज्ञ म्हणतात. आपण कृतज्ञ या वर्गामध्ये मोडतो. त्याचं कारण असे, तुम्हाला सांगून नाही सज्जनाहो, हे मानवी शरीर देवाने दिलं असेल, भगवंताने दिलं असेल, तर त्या देवाचे आपल्या जीवनामध्ये उपकार आहेत. साधे उपकार नाही, अनमोल आगळीत उपकार आहे. त्याचं आपण माफ करू शकत नाही, आपण त्याचं वर्णन करू शकत नाही की अगणित उपकार आहे. तुम्ही म्हणाल काय दिलं देवाने? तर आपल्या जीवनात आपल्याला 5 गोष्टी दिल्या भगवंताने. भजन करा विठ्ठला विठ्ठला. हो, 5 गोष्टी दिल्या. कुठल्या 5 गोष्टी? आता आपल्याकडे वेळ कमी, म्हणजे रात्र झाली कमी आणि तशीगत व्हायला नको. आपल्याकडे वेळ कमी, तुम्ही बोलत जा. 5 गोष्टी दिल्या भगवंताने. पहिली गोष्ट काय दिलं असेल तर देह दिला. देवे दिला देह भजन गोमटा. भजना करता, नामस्मरणा करता, चिंतना करता देह दिला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जीव दिला भगवंताने. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगजीवन नारायण गायीन गुण तयाचे, तो या भिवरीच्या तेली. महाराज म्हणतात तो भिवरीच्या तीरावरती. त्याने आपल्याला देह दिला, जीव दिला. तिसरी गोष्ट, आयुष्य दिलं. 100 वर्षाचं आयुष्य दिलं. शत गणिले ते अर्धरात्र काय. महाराज 100 वर्षाचं त्या भगवंताने आपल्याला आयुष्य दिलेलं की नाही? अलीकडच्या काळात महाराज ते आयुष्य आपण पाहतो, त्या आयुष्याचा प्रवास, जन्माच्या आणि मृत्यूमधलं जे अंतर आहे त्याला आपण जीवन म्हणतो. अलीकडच्या काळामध्ये लोक या मृत्यू लोकांमध्ये खऱ्या अर्थाने इतकी आपली धावपळ चालू आहे, तुमची काय आमची पण इतकी धावपळ चालू आहे. आपण विसरून गेलो नेमकं आपल्याला काय मिळवायचे, काय प्राप्त करायचे काळाच्या ओघामध्ये. सांगण्याचं तात्पर्य प्रत्येकाची धावपळ चालू आहे. काही लोक तर अशी, अहो महाराज तुमचं काय कीर्तन कीर्तन, आम्हाला इथं मरायला वेळ नाही. काय झालं? अहो म्हटले आमच्या मागे इतक्या जबाबदारी. बरं महाराज, एकदा देवाचं बोलावून आलं, तुम्ही किती सत्ताधीश आहे, तुम्ही आमदार खासदार, किती तुमच्याकडे संपत्ती, किती सत्ता आहे, तेथेच रे काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. तुका म्हणे काही तव यम आज्ञा. त्या यमाचं बोलवून आलं ना महाराज, तो काय आपला सासरा आहे? अजिबात नाही महाराज. एकदा त्याचं बोलावून आलं की सगळं सोडून क्षणात त्या ठिकाणी जायचं. आम्ही अनुभवलेली परिस्थिती कोरोनाच्या काळात. दवाखाने विकत घेणे इतकी श्रीमंती ज्यांच्याकडे होती. काय बोलतो ऐका बरं, गांभीर्याने जबाबदारीने ऐका. ज्या जिल्ह्यात ज्ञानेश्वरीचा जन्म झाला त्या जिल्ह्यातली आपण माणसं, आपण अगदी जाणीवपूर्वक ऐकलं पाहिजे. कोरोनाच्या महामारीमध्ये मला सांगायचे, दवाखाने विकत घेणे इतकी श्रीमंती ज्यांच्याकडे होती त्यांना देखील या जगाचा निरोप घ्यावा लागला. ही अंतिम सत्य आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून भगवंतापाशी वर्षीला चालत नाही महाराज. तेथे ना तरी काही तुम्ही किती सत्ताधीश आहात, तुमच्याकडे किती श्रीमंती, किती संपत्ती, तुम्ही कुठे तुमच्याकडे कुठलं पद आहे याचा विचार नाही. खऱ्या अर्थानं म्हणून आपण सावध झालं पाहिजे. देवाने आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलं. महाराज 100 वर्षाचं आयुष्य म्हणजे सामान्य नाही. अलीकडच्या काळामध्ये आपली आयुष्याची मर्यादा कमी झाली का? त्याला कारण कोण आहे? आपणच त्याला कारण आहे. ही माझ्या समोर बसलेली जुन्या पिढीतली माणसं आजही त्यांच्या डोक्यावरती टोपी मार. तर जुन्या पिढीतल्या माता भगिनी आजही डोक्यावरती पदर. आता नका उभं ऐका.
जुन्या काळातली माणसं त्यांच्याकडे पाहिलं तर चेहऱ्यावरची प्रसन्नता महाराज आजही पाहायला मिळते. आणि अलीकडची पोरं महाराज पण त्याच्या चोराट्या झाल्या. हा, ज्यांच्या हातात आपल्याला पुढची जबाबदारी द्यायची, पुढचा महाराष्ट्र, पुढचा देश ज्यांना घडवायचा आहे, ती सशक्त पोरं पाहिजे महाराज. तरुण कसा पाहिजे? हा, तरुण कसा पाहिजे? सशक्त पाहिजे महाराज. हा, तुम्ही सीमेवरचा जवान पाहिला, हा, तो कसा सशक्त आहे, तसा आपला जवान, आपला तरुण असा सशक्त पाहिजे महाराज. कुठलाही प्रसंग येऊ द्या, प्रसंगाशी दोन हात करणारा पाहिजे. नाही तर अलीकडची पोरं महाराज सायकल घेतात आणि त्यांना पायंडेच मारता येतं, ताकद. खायला काय? रोज मसाले भात, चपाती कधी त्यांच्या आहारात नाही. मला सांगायचं काय, अलीकडच्या काळात आपली वयोमर्यादा, आयुष्यमान कमी झालं. याला कारण दादा आपण, कारण पूर्वीची लोक पहिलं प्राधान्य कशाला द्यायचे? शरीराला द्यायचे. आरोग्यम धनसंपदा. त्यांच्याकडे जशी आपल्या मागे हावभाव लागली, मला हे मिळवायचे, मला बंगला बांधला, लगेच पुढे त्याला वाटतं आता मुंबईला फ्लॅट असावा, पुण्याला फ्लॅट असावा, ही हावभावची चालली, ती त्यांच्याकडे नव्हती. ती लोक महाराज खाण्याकरता पौष्टिक कडधान्य खायची, कडधान्य खायची. हा, जुनी लोक. अहो आता ते गोळाचा काला, या गोष्टी त्या ठिकाणी कालाच्या ओघामध्ये संपत चालल्या. हे राहिलंच नाही महाराज. सांगायचं काय की या लोकांनी जुन्या काळामध्ये कलदार पौष्टिक अन्न खाल्लेले, पण आजही त्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे. आणि पहिलं प्राधान्य या लोकांनी शरीराला दिलं. आजही आपण काय करतो? 24 तासातला 1 तास जर आपण आपल्या शरीराकरता दिला, माझ्या सैनिक, मी जरी सांगत असतो तरी मी सुद्धा दिला पाहिजे. कारण शिर सलामत तो पगडी पाहिजे. आपण कमवलेली संपत्ती, आपण मिळवलेली संपत्ती जर उपभोगण्याकरता हे शरीरच राहिलं नाही, काय करायचं त्या संपत्तीला? काय करायचं? आपण जी ओढाताण करून, धावधाव करून जी संपत्ती कमवली, काबाड कष्ट करून, घाम घालून जी संपत्ती कमवली, ही संपत्ती उपभोगण्याकरता शरीर राहिलं नाही तर काय करायचं संपत्तीचं? म्हणून अलीकडच्या काळात आयुष्यमान, वयोमर्यादा ही कमी झाली. आयुष्यमान हे कमी झालं, याला कारण आपण आहे. आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणं सोडून दिले महाराज. म्हणून द्या, आपल्या शरीराकरता अनमोल किमतीचा वेळ द्या. 1 तास आपण आपल्या शरीराकरता दिला पाहिजे. योगा करा, प्राणायाम करा, व्यायाम करा महाराज. त्याने आपल्या शरीरामध्ये ताकद येईल, एनर्जी निर्माण होईल. मला सांगायचं आहे, म्हणून 100 वर्षाचं आयुष्य भगवंताने दिलं. पुढे जर काय दिलं असेल तर भगवंताने इंद्रिय दिली. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जिने तू जोडसी नारायण नासी जीव पण भवरोग का. महाराज म्हणतात त्याने आपल्याला इंद्रिय दिली. माझ्याकडे बघा, भगवंताने आपल्याला अनमोल किमतीची इंद्रिय दिली. दिली की नाही दिली? आई इकडे बघा माझ्याकडे. आई, अनमोल किमतीची इंद्रिय दिली महाराज. दिले इंद्रिय हात पाय का. सुंदर 2 डोळे दिले. कशा करता दिले? तुम्ही डोळे तुम्ही घ्या आणि सुख पहा विठोबाचे मुख. महाराज म्हणतात तुम्ही डोळ्याने काय करा? तो परमात्मा किती सुंदर आहे हो. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझ रघुराया. त्या सावळ्या परमात्म्याचं रूप तुम्ही डोळ्याने पहा. सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा. परमात्म्याचं श्रीमुख या डोळ्याने पाहिलं की दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. नामदेव महाराज म्हणतात सकल दुःखाचं दुःख निवृत्त होईल, परमानंदाची प्राप्ती होईल. इतकंच नाही, सुखाचं सुख प्राप्त होईल, दुःखाचं दुःख निघून जाईल. केव्हा? भगवंताचं मुख पाहिल्याच्या नंतर. विठाला विठाला विठाला
भगवंताचं गुणांवाद श्रवण करा. तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाची गुण. प्रत्येक इंद्रियाची जबाबदारी सांगितली. ऐका पुढे महाराज म्हणतात जीव दिला, देह दिला, आयुष्य दिलं, इंद्रिय दिले आणि ज्ञान दिलं. पाचवी गोष्ट जी इतर योनीच्या ठिकाणी नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती 84 लक्ष योनी भगवंताने निर्माण केल्या. किती? 84. आणि एका योनीत दादा कोटी कोटी वेळा फिरावं लागतं. एक योनी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. मग जर मनुष्य जन्म मिळत असेल दुर्लभ माणूस होते हे नाम भंगुरा. शास्त्रकार म्हणतात बाबा हा दुर्लभ आहे मानवी शरीर, हे मनुष्य शरीर दुर्लभ आहे. तुम्हाला मिळालं काटकाळी प्रमाणे मिळालं. हा तुम्ही सावध व्हा. मला सांगायचं एका योनीमध्ये कोटी वेळा फिरावं लागतं मग मनुष्य जन्म मिळत असेल. हे ज्ञान इतर योनीच्या ठिकाणी नाही. पशु काय पाप पुण्य जाणत उत्तम मध्यम भोग भोगिती. किंवा महाराज म्हणतात याच देही गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. महाराज म्हणतात हे ज्ञान इतर योनीच्या ठिकाणी नाही. हे ज्ञान कुठे तर फक्त या मनुष्य देहाच्या ठिकाणी. तुकोबाराय म्हणतात बाबा आम्ही आमच्या मानवी जीवनामध्ये आम्ही आमच्या या मृत्यू लोकामध्ये खऱ्या अर्थानं शाश्वत अशा परमार्थ केला. संतांना अपेक्षित असणारा परमार्थ केला. परमार्थाची आचारसंहिता विचारधारा तत्वप्रणाली खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये आम्ही अंगीकारली. ज्या करता आम्ही आमच्या जीवनात अट्टहास केला, ज्या गोष्टी करता केला त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये असा झाला. अभंगाच्या प्रथम चरणात यासाठी केला होता यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या मृत्यू लोकामध्ये ज्या करता अट्टहास केला ते काय झालं महाराज. तर कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलं. तुकोबाराय म्हणतात आम्ही ज्या करता अट्टहास केला ते काय आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं, आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळालं. म्हणून तुकोबारांच्या जीवनात जर आपण पाहिलं तर तुकोबारांनी शाश्वत परमार्थ केला. संतांना अपेक्षित असणारा परमार्थ तुकोबारांनी आपल्या जीवनामध्ये केला. काय महाराज काय तुकोबारांच्या जीवनामध्ये तुकोबारांच्या व्यावहारिक जीवनाचा जर विचार केला आपण ज्या तुकोबारांच्या घरी काळाने राबावं काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे.
काळ देखील तुकोबारायांना सलाम करायचा. अहो, आपल्या समोरून एखादा टू व्हीलर वाला आला तरी आपल्याला रामराम करीत नाही. तुकोबारायांना जगाला खाणारा काळ रामराम करायचा. तुकोबारायांच्या घरी राबत होता जगाला खाणारा काळ. की तुकोबारायांची सत्ता होती कशावरती? काळावरती. त्या तुकोबारायांनी असा काही शाश्वत परमार्थ केला, त्या जर मार्गाने आपण गेलो तर तुकोबाराय म्हणतात निश्चित काय होईल, ज्या करता तुम्ही अट्टहास केला तुमच्या जीवनातला तो दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या आयुष्यातला तो दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला काय तुकोबारायांच्या जीवनामध्ये अनेक संकट, अनेक दुःख, अनेक समस्या होत्या. आपण जर तुकोबारायांच्या जीवनातला विचार जर केला, आपण पाहतो दुष्काळे आटेला द्रव्य नेला मान, श्रीकांतांना स्वतःची पत्नी मेली महाराज. परंतु तुकोबारायाने आपलं भजन सोडलं नाही. पोटचा मुलगा मरण पावला, तुकोबारायाने आपलं भजन सोडलं नाही. फक्त थोडा पाऊस आला तर आपली तुळबुळ सुरू झाली. महाराज कुठे संत कुठे आपण, कीर्तन नुसती ऐकायची महाराज. काय कोणाला पडलं नाही, तुम्हाला पडलं नाही ना आम्हाला पडलं नाही. ऐका असेल तुमची एकाग्रता, तुमची एकरूपता आणि माझं कीर्तन. नाही तर मी आपल्या बेंबीच्या देठापासून ओरडतोय आणि तुम्हाला त्याचं गांभीर्य नाही असं नको. तुकोबाने असा शाश्वत परमार्थ केला, जाळोनी संसार वैसोल अंगणी, संसाराच्या नावे घालोनी या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. तुकोबाने म्हणतात संसाराच्या नावाला आम्ही काय केलं, त्यावरती आळा मारला महाराज. संसार आम्ही त्यागला, पुन्हा त्याच्याकडे पाहिलं नाही महाराज डोकावून. एकेकाची सावकार की तुकोबारायांची. त्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये असा प्रसंग उद्भवला की दुष्काळ पडला, पत्नी गेली, मुलगा गेला, सगळं गेलं. त्या ठिकाणी सावकारकीच्या वयांना तिळांजली दिली, इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. तुकोबाराय भामचंद्र डोंगरावरती गेले आणि त्या देवाच्या समोर हात जोडले, हे देवा जोपर्यंत तुम्हाला दर्शन देत नाही ना इथून माघारी जाणार. तुकोबारायांनी त्या ठिकाणी काय केला, प्रण केला महाराज. तुकोबाराय म्हणले आता मी माघारी फिरणार नाही, अजिबात नाही, जोपर्यंत तू दर्शन देत नाही मी जागा सोडणार नाही. आणि महाराज तसंच झालं. तुकोबारायांनी अट्टहास घेतला. त्या भामचंद्राच्या गुहेमध्ये तुकोबाराय देवाला अडवतात आणि वारंवार देवाला प्रार्थना करतात, देवा तुला मला आता दर्शन द्यावं लागेल, तुझी प्राप्ती झाल्याशिवाय मी जाणार नाही. तुकोबाराय इकडे घरी येईना. तुकोबारायांचा भाऊ तुकोबारायांना पाहण्याकरता आला. ज्यावेळेस पाहिलं तुकोबारायांची अवस्था महाराज, तुकोबारायांना साक्षात्कार झाला भगवंताचा. तुकोबाराय आता मागे जायला तयार नाही. तुकोबाराय म्हटले आता देवा मला तुझं दर्शन झालेलं, आता मी माघारी जाणार नाही. अरे ज्यावेळेस तुकोबारायांचा भाऊ येण्याकरता आला, तुकोबाराय त्या ठिकाणी देवाकडे पाहताय, देवाशी बोलताय. समोर ज्यावेळेस भावाने पाहिलं तर काहीच नाही. तुकोबारायांना समाधी अवस्थेतून जागे केलं, भजनातून जागे केलं. भाऊ विचारतो, दादा काय झालं, तुम्ही बोलताय कुणाशी, तुमच्या समोर तर काही नाही. अरे काय बोलतो, वेळ आहेस की तू? साक्षात त्रैलोक्याचा मालक माझ्या समोर उभा आहे. तुकोबाराय भावाला सांगतात, विश्वास बसायला तयार नाही. ज्यावेळेस महाराज तुकोबारायांना वाईट वाटलं, अरे आपल्याला भगवंताचा साक्षात्कार झालाय आणि आपला भाऊ आपल्याला इथे नेण्याकरता आलाय. आपल्या भावाला, आपला भाऊ आपल्याला विचारतोय तुम्ही कुणाशी बोलताय दादा? जर माझ्या भावाला देव दिसला नाही तर तो म्हणेल हा दादा वेळ झालाय. देवाला प्रार्थना केली, देवा जसं मला दर्शन दिलं तसं माझ्या भावाला दर्शन दिलं. आता भगवंताने रूप घेतलं, भावाला दर्शन दिलं. काय पुन्हा समाधी अवस्थेतून तुकोबारायांना जागे केलं, हाताला धरलं आणि त्या भामचंद्र डोंगराच्या त्या निसरड्या वाटेने भाऊ पुढे, तुकोबाराय मागे, हाताला धरून त्या निसरड्या वाटेने जात असताना तुकोबारायांचं अंतःकरण पाठीमागे पाहायला तयार नाही. तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाहिजे मिठी पडली पंढरी. हे देवा, अरे तुला पाहिलं, आता काही मिळवायचं नाही मला, आता सगळं संपलं महाराज, आता काहीच मिळवायचं नाही. जे काही मला मिळवायचं होतं, जे प्राप्त करायचं होतं ते मला मिळालं. म्हणून तुकोबारायांनी असा शाश्वत परमार्थ केला. काय नव्हतं महाराज तुकोबारायांकडे. तुकोबाराय त्या काळात सावकारी होती तुकोबारायांच्या घरी, तरी सर्व गोष्टींना त्या ठिकाणी काय दिली, तिलांजली दिली. तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये तो परमात्म्याचा साक्षात्कार झाल्याच्या नंतर शाश्वत अशा स्वरूपाचा परमार्थ तुकोबारायांनी केला. तुकोबाराय म्हणतात याच करता आमच्या जीवनात आम्ही अट्टहास केला, त्याचा परिणाम शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या, कृष्णा नाम इच्छा. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनात ती मावळून गेली.
त्याच करता अट्टहास केला आणि त्या गोष्टी आम्हाला आमच्या जीवनात प्राप्त झाल्या, मिळाल्या. म्हणून आता तुकोबारे म्हणतात, आता आमचंच आम्हाला कौतुक वाटते, कौतुक वाटे झाली या वेचाची, नाममंगळाची इनिगुनी. तुकोबारे म्हणतात, आमचं आम्हाला कौतुक कशामुळे वाटते? जो शाश्वत परमार्थ आम्ही केल्याच्या नंतर आमच्या शेवटचा दिवस आमचा गोड झाला आणि म्हणून आता आम्हालाच आमचं कौतुक वाटते. अहो तुकोबाराय, ज्या मुक्ती करता, ज्या मोक्षा करता रात्रंदिवस साधक काय करतोय? धडपड करतो. साधकाची काय अवस्था आहे? प्रत्येकाला वाटते मला मोक्ष मिळावा, वाटतो की नाही? तुकोबारे म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा, आम्हाला मुक्ती नको, मोक्ष नको, धन नको, संपत्ती नको. तुकोबारे म्हणतात, ज्या मोक्षा करता तुम्ही त्या ठिकाणी अट्टहास करताना, तो मोक्ष, त्या मोक्षासोबत आम्ही काय केले तर त्याला आम्ही वरलेले अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे मुक्ती तुका म्हणे आता दिवस चारी खिळीमिळी. तुकोबाराय म्हणतात, मुक्ती करता, मोक्षा करता रात्रंदिवस जो आपण धडपड करतोय ना, त्या मुक्ती सोबत आम्ही आता काय केलं? त्या मुक्तीलाच वरलेले. तिच्यासोबत आम्ही काय केलं?
तर लग्न केलं असं तुकोबाराय म्हणतात. आता निशिंतेने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची आमच्या जीवनातील तृष्णा नाम इच्छा मावळून गेली यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. एकदम मोठ्या प्रेमाने हाताने टाळे मुखाने नामस्मरण विठोबा यादसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा हुंटरिया धावा तृष्णेच्या. मानवी जीवनात मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तुकोबाई म्हणतात आम्ही काय आमच्या जीवनामध्ये शाश्वत परमार्थ केला नेमकं जगावं कसं याची कारण मीमांसा आणि सुंदर अशा आशयाचा अर्थपूर्ण आशयाचा अभंग सेवेकरता निवडलेला होता. यथामत यथा अवकाश जसं माझ्या बुद्धीला सुचलं या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु आज खऱ्या अर्थानं ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत या येवले परिवारातील खऱ्या अर्थानं एक कर्ता पुरुष आणि बाप नावाची व्यक्ती कायम स्वरूपाने 1 वर्षापूर्वी या परिवाराला सोडून गेली. आणि निश्चित दादा व्यक्ती कितीही त्या ठिकाणी वयस्कर असू द्या वृद्ध असू द्या ती व्यक्ती गेल्याच्या पश्चात त्या व्यक्तीची उणीव खऱ्या अर्थानं आपल्याला जाणवत असते. म्हणून बाप कसाही असू द्या दादा तो बाप बापच असतो. आज या परिवाराला बाप जाण्याचं निश्चित स्वरूपामध्ये बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरबंडी वाढवली. आज त्यांची मुलं असतील मुली असतील त्यांची पत्नी असेल पुतणे असतील नातवंड असतील खऱ्या अर्थानं त्यांना हे दुःख आहे की आपले वडील कायम स्वरूपानं आपल्याला सोडून गेले. त्यांच्या मुली असतील महाराज जोपर्यंत माहेरातले आई वडील जिवंत आहे ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं स्त्रीचं माहेर असतं. माहेरातले आई वडील एकदा गेले की स्त्री कायम स्वरूपानं त्या ठिकाणी माहेराला मुकलेली असते. महाराज काय जावे त्याच्या वंशात देवाकडे काय किती निस्वार्थी प्रेम करावं हे आई वडिलांना पाहून शिकावं. महाराज कांदे बटाटे पुढे देण्याच्या वस्तू इतका परंतु मुलगी घरी आली ना आईचं अंतकरण भरून येतं बापाचं अंतकरण भरून येतं. मुलगी ज्यावेळेस सासरला जात असताना मुलीची पिशवी कधी मोकळ्या हाताने जाऊ देत नाही. तर आई वडील म्हणतात माऊली म्हणतात सकळ तीर्थाची धुरेची एका माता पितरे तया सेवेची कील शरीरे लोण कीजे. माऊली म्हणतात आपल्या जन्मदात्या आई वडिलांकरता जर जीव वळून टाकण्याची वेळ आली मागे पुढे पाहू नका सज्जन हो. आपल्या जन्मदात्या आई करता जन्मदात्या बापा करता आपला जीव वळून टाका. जीवनात काही कमी पडणार नाही. बाप बाप आहे महाराज. आई घराचं मांगल्य बाप घराचं अस्तित्व आहे. अस्तित्वाला आपण सांभाळलं पाहिजे. मी कमी करतो होतं तसंच राहू. अस्तित्वाला आपण सांभाळलं पाहिजे. ज्याच्या घरामध्ये आई वडील आणि गोठ्यामध्ये गाय जगाच्या पाठीवरती सर्वात श्रीमंत व्यक्ती. डोंगरा आड गेलेला सूर्य या डोळ्यांना पुन्हा पाहायला मिळेल.
माती आड गेलेले आई वडील पुन्हा या डोळ्यांना पाहायला मिळत नाही. आहे तोपर्यंत शुद्ध अंत करणारी पवित्र अंत करणारी त्यांची सेवा करा. दादा एक लहान तोंडी मोठा घास होईपर्यंत तू सांगून जाईल. आई वडिलांची सेवा करून ऐका, देवाची सेवा करून आई वडिलांची प्राप्ती होईल की न होईल मला माहित नाही सज्जन हो, परंतु आई वडिलांच्या सेवेतून देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. देवाचं दुसरं स्वरूप जर काय असेल तर आई वडील महाराज. तरी लाभावी न प्रीती ऐसी कळवळ्याची जाती, तरी लाभावी न प्रीती. आई वडील खऱ्या अर्थानं आपल्या घराचं मांगल्य, बाप अस्तित्व. ज्यावेळेस हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज 32 मानाच्या सिंहासनावरती विराजमान झाले, आरूढ झाले आणि आऊसाहेबांनी राजांना प्रश्न केला, राजे अहो 32 मानाच्या सिंहासनावरती विराजमान आहात, आरूढ आहात, गड किल्ले सैन्य तुमच्या ताब्यात असताना राजे तुमच्या या दोन डोळ्यात अश्रू का राजे, याचं कारण मला द्या, याचं उत्तर द्या. हिंदवी स्वराज्याचा लाडका राजा बोलता झाला, आऊसाहेब आम्हाला माहित आहे 32 मानाच्या सिंहासनावरती आम्ही विराजमान आहे, आरूढ आहे, गड किल्ले सैन्य आमच्या ताब्यात आहे, हे वैभव श्रीमंती असताना आम्हाला माहित आहे. परंतु ही वैभव आणि श्रीमंती पाहण्याकरता तुमच्या कपाळावरचं कुंकू आणि आमचे पिताश्री शहाजी राजे जर आज जिवंत असते किती भाग्याचा क्षण असतो. जितके दादा आई जीवनात महत्वाची तितका बाप जीवनामध्ये महत्वाचा आहे. सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, कवयित्री, कवी त्यांनी आईचं महात्म्य प्रतिपादन केलं. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, तो श्यामचा बाप अलिप्त राहिला. ज्या पटीने आईचं कर्तृत्व आहे त्याच पटीने बापाचं कर्तृत्व आहे. काय करीत नाही बाप. कितीतरी तुमच्या आमच्या करता आयुष्यात कितीतरी वेळा बाप रडतो ना दादा, परंतु या दोन डोळ्याला बाप कधी रडलेला दिसला नाही. जसं पाण्यातला मासा अनेक वेळा रडतो परंतु तो पाण्यात असल्यामुळे त्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत नाही, तसा बाप याचा जबाबदारी खांद्यावरती ना म्हणून त्याला रडता येत नाही. अरे त्याला वाटतं माझ्या खांद्यावरती जबाबदारी असताना माझ्या डोळ्यात जर पाणी आलं ना, हा परिवार कोणाकडे पाहून गेला म्हणून बाप रडत. मग तो रडतच नाही का अनेक वेळा रडतो, अनेक वेळा रडतो, त्याच्या डोळ्यात अश्रू आपल्याला दिसत नाही. मला एक सांगायचंय, ज्या पटीने आईचं कर्तृत्व आहे त्याच पटीने बापाचं कर्तृत्व. आपण फणस पाहिलं, फणस वरून जसं काटेरी असतं दादा आणि आत फणस कापल्याच्या नंतर गोड जरी आपल्याला खायला मिळतात ना, नारळ जसा वरून टणक आहे, कठीण आहे, परंतु आत फोडल्याच्या नंतर मऊ मुलायम त्या ठिकाणी मलई आपल्याला खायला मिळते. तसा बाप आहे दादा, बापाचं अंतकरण त्या ठिकाणी वरून जरी तुम्हाला कठीण टणक वाटत असेल परंतु अतिशय हळव्या अंतकरणाचा आपला बाप असतो. एकुलती एक मुलगी सासरी जायला ज्यावेळेस निघते ना, धाय मोकळून रडतो. बापाला समाजापुढे रडता येत नाही ना, कुठेतरी मांडवाच्या कडेला जाऊन कोपऱ्यात जाऊन त्या खांबावरती डोकं टेकून गुडघ्यामध्ये पाय घालून त्या ठिकाणी हमसून हमसून रडणार आपला बाप असतो. ज्यावेळेस एकुलती एक मुलगी सासरी जाण्याकरता निघते आणि बोलवण्याचा कार्यक्रम जवळ येतो, त्या मुलगीला बोलवत असताना ती मुलगी महाराज आईला त्या ठिकाणी भेटते. आईला भेटल्याच्या नंतर आई पुढे हात जोडते, आईला विनंती करते, आई ऐकणं, जीवन जगत असताना तुझ्याकडे कुठल्याच गोष्टीचं मी काय केलं नाही, हट्ट केला नाही, परंतु आई आज मला एक वचन दे. आई माझ्या देवा समान असणाऱ्या बापाचं अंतकरण मात्र आई तुझ्याकडून कधी दुखलं नाही पाहिजे, हे वचन मला आज तू दिलं पाहिजे. मुलगी बापाला भेटायला जाते ना दादा, चालत नाही तर धावत पडत बापाच्या दिशेने जाते, कडकडून बापाला आलिंगन देते. जसं एखादा ढेकूळ पाण्यामध्ये टाकावा आणि पाण्याच्या स्पर्शाने तो ढेकूळ पाण्यामध्ये विरघळून जावं, तसं मुलीचं आणि बापाचं अंतकरण दादा एकदा भेट झाल्याच्या नंतर मुलीचं आणि बापाचं अंतकरण विरघळून जातं. सते नाते दादा बापाचं. बाप अनेक वेळा रडतो, बाप करी जोडी लेकराचे ओढी, आपुली पुरवंडी वाळवणी, एकाएकी केला विरासी साधनी, कळी भाळवणी भारतानी, जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा इता हरले पाप ज्ञान देव माय बाप. एक जाता जाता त्या कवीच्या दोन ओळी सांगून दिल्या सेवेला पूर्ण विराम देईल. माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव, कोणी मायेला पुसताना
उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना निश्चित या आजच्या बाबांच्या असणाऱ्या त्यांच्या मुली त्यांची पत्नी असेल त्यांची मुलं असतील आता निश्चित त्यांच्या डोळ्यात पाणी असेल कारण आपला बाप पुन्हा आपल्या डोळ्यांना कधी पाहायला मिळणार नाही ना म्हणून त्या ताईच्या डोळ्यामध्ये अश्रू असेल मुलांच्या डोळ्यात अश्रू असते कवी म्हणतो बाप स्वाभिमानी बाळा बाप कण कणा त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना बाप साठवितो अश्रू प्रत्येकाचा बाप मरेपर्यंत महाराज जगत असतो का अरे आपल्याच करता काबाड कष्ट करतो रात्रंदिवस रात्रीचा दिवस करतो दिवसाची रात्र करतो आणि आयुष्यभर स्वतःशी झगडत असणारा बाप आपल्याच करता राबत असतो बाप साठवितो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना बाप हे महाराज म्हणून आहे तोपर्यंत आपल्या शुद्ध अंतकरणाने पवित्र अंतकरणाने आई वडिलांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी अशी त्या ठिकाणी सदिच्छा भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो मनोकामना करतो यादसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावर विसावा कुंडली या धावा तृष्णेची या भजन करा ज्ञानेश्वर माऊली यादसाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावर विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या तुकोबाराने जो काही शाश्वत परमार्थ केला तुकोबाराने म्हणतात आमच्या जीवनामध्ये जगावं कसं अशा स्वरूपाचा अतिशय अर्थभर पूर्ण अशा स्वरूपाचा अभंग कारण मीमांसा प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला होता आपली मर्यादित वेळ त्या ठिकाणी संपुष्टात आलेली म्हणून जाता जाता एक विनंती प्रार्थना आपल्याला अशी असेल आपण अनेक वेळा आळेपाटा या ठिकाणी भगवान रेडेश्वर महाराजांच्या दर्शना करता येतात काही मागणार नाही तुमच्याकडे कारण महाराज तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे नाही ज्याच्या आमच्या जगाच्या मालकाच्या खऱ्या अर्थानं ज्ञानोबाऱ्यांचा आमचा असणारा बाप ज्यांच्या द्वारात सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ त्याला इतरांपुढे हात पसरवण्याची गरज नाही आपण अनेक वेळा आळेपाटा या ठिकाणी येतात साक्षात ज्या ज्ञानोबाऱ्यांचा पदस्पर्श झाला आणि ज्या रेडेश्वराच्या मुखातून वेद वदले पैठण या क्षेत्रामध्ये त्या रेडेश्वर महाराजांची संजीवन समाधी आळे रेडा समाधीमध्ये या ठिकाणी आहे क्षेत्र आळे या ठिकाणी आहे अतिशय देवस्थानला दर्जा मोठी लाखो कोट्यावधी रुपयाची कामं त्या ठिकाणी चालू आहेत आणि म्हणून आपण अनेक वेळा दर्शना करता येतात आपल्याला विनंती अशी असेल आपण आल्याच्या नंतर जशी आल्याच्या नंतर आपण सेवा करता तसं प्रेम देता तसं तुम्ही तिथं आल्याच्या नंतर निश्चित स्वरूपामध्ये रेडेश्वर महाराजांच्या दर्शना करता आल्याच्या नंतर गुरुकुलला अवश्य आपण भेट द्यावी अशी आपल्या चरणावरती प्रार्थना करतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ महाराष्ट्राच्या बाहेरून परराज्यातून 50 विद्यार्थी त्या ठिकाणी शालेय शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षण घेत आहेत त्याचे साक्षीदार आमचे रावसाहेब निचित सर आहेत सरांना माहीत आहे इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी पर्यंतची सर्व मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि सुसंस्कारित मुली गृहस्थ आश्रमातील खरी श्रीमंती तुमची मुलं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पुढचे असणारे गोळे तुम्ही आमच्याकडे आणून टाकता जीवापाड प्रेम करणारी तुम्ही जीवापाड तुमच्या मुलावरती प्रेम करता तुमची मुलं आमच्याकडे आणून देतात परंतु एक सांगतो तुम्हाला छातीला हात लावून सांगतो तुमची मुलं आमच्याकडे आल्याच्या नंतर उत्कृष्ट कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक वकील इंजिनियर डॉक्टर होतील की न होतील मला माहित नाही दादा परंतु छातीला हात लावणे अभिमानाने स्वाभिमानाने तुम्हाला विश्वास देऊन जाईल तुमची मुलं तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या मुलांच्या हातातून कधी पाप घडणार नाही जीवनात कधी खोटं बोलणार नाही मरेपर्यंत आपल्या आई वडिलांची
सेवा केल्याशिवाय राहणार नाही अशा स्वरूपाचा विश्वास तुम्हाला देऊन जाईल. म्हणून आज ही पाठीमागे उभी असणारी सर्व मुलं महाराज उद्याची येणारी भविष्यातील पिढी आहे, यांच्यावरती खऱ्या अर्थानं जबाबदारी आणि पुढचा खऱ्या अर्थानं देश हा त्यांना घडवायचा आहे आणि पुढे त्यांना ही जबाबदारी चालवायची. म्हणून आपली पिढी जर घडली, येणारी पिढी घडली आणि ती सुसंस्कृत जर घडली तर आपला भविष्यकाळ सुखकर सुखमय झाल्याशिवाय होणार नाही. कारण सुसंस्कृत मुळे ही गृहस्थ आश्रमातील खरी श्रीमंती. जीवनामध्ये दोन गोष्टी आपल्याकडे असणं अतिशय महत्वाचे, एक विचार आणि दुसरे संस्कार. महाराज मोठी मोठी कुटुंब आहे, मोठी घराणी आहेत, परंतु विचार नसल्यामुळे ती कुटुंब संपली गेली आणि संस्कार नसल्यामुळे ती कुटुंब त्या ठिकाणी संपुष्टात आली. अहो कोट्याधीश लोकांची मुलं त्या ठिकाणी सांगू शकत नाही आपल्या अंतःकरणातली व्यथा की माझा मुलगा 24 तास नशेत असतो, सांगू शकत नाही. त्या दिवशी आमच्या तिथे शाळेतला एक विद्यार्थी, शाळेतून 2 विद्यार्थी गायब झाले आणि ते थेट मुंबईला गेले. ती सगळी मुलं साक्षीदार महाराज मुंबईला गेले, तिथून राजस्थानला गेले आणि तिथून ते ड्रग्स विकत घेऊन आले. 11,000 रुपये सोबत घेऊन गेले होते. सांगायचं काय, नवीची मुलं जर या दिशेने जात असतील तर पालक म्हणून आपली जबाबदारी आपण सावध झालं पाहिजे, विशेषतः माता भगिनी. आपण महाराज आपल्या मुलांना वेळ दिला पाहिजे. तुम्ही निश्चित कमवा, संपत्ती कमवा, परंतु ज्या मुलं बाळांकरता संपत्ती कमवताना त्यांच्याकडे आपण वेळ दिला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. मुलं नेमकी काय करतात, शाळेत जाऊन आपण चौकशी केली पाहिजे. आपली मुलं नेमकी शाळेत अभ्यास करतात, शाळेत येतात की नाही. म्हणून अशी परिस्थिती सध्या समाजात आहे. आपण वेळीच सावध झालं पाहिजे. पुनश्च एकदा आपल्या उपस्थित सर्वांचे मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो, आपल्या सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो. आपली कीर्तनाची वेळ या ठिकाणी संपलेली. खरं तर प्रथमतः या ठिकाणी सुरुवातीला मी दिलगिरी व्यक्त केली की येण्याकरता थोडा उशीर झाला. सकाळी आमच्या तिथे अगदी अनेक दिवसापूर्वी घेतलेली तारीख म्हणून त्यामुळे ती सेवा करून या ठिकाणी यावं लागलं. इथं आल्याच्या नंतर अंतकरणाला प्रसन्न वाटलं. आरती तुकडी माईच्या पवित्र तीरावरती गुरुदेव दत्तात्रय भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये बोलत असताना ही झालेली सेवा आदरणीय कैलासवासी ज्ञानभाऊ पुनाजी येवले दादांच्या चरणावरती झालेली सेवा समर्पित करतो. निश्चित आज दादा या परिवाराला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. या न्यायानं उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करतो. आमच्या सरांच्या माध्यमातून तुम्हाला सर्व श्रोतू माय बापाचं मला दर्शन झालं. झालेली सेवा समर्पित करून पुनश्च आमच्या सर्व गायनाचार्य मृदुंगाचार्य विनेकरी बाबा सर्व काळकऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेल्या वाणीला ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.